Hello friends, today we are going to see our next lesson, that's 1.4. Be smart. Be smart means be successful. यशस्वी व्हा. Be smart given in a capital letter. Smart is an acrostic here. Acrostic means प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षराचा नवीन अर्थ निर्माण होतो. ओके, so let's start our new lesson. 1.4. Be smart. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. Champion means विजेते. विजेता हा फक्त व्यायामशाळेमध्येच बनतो असे नाही, तर विजेता बनण्यासाठी आपल्याकडे तीव्र इच्छाशक्ती, प्रचंड असे स्वप्न आणि दूर असणारी दृष्टी, डिझायर, ड्रीम आणि विजन हे असणं आवश्यक असतं. दे हॅव टू हॅव. तर विजेता बनण्यासाठी आपल्याकडे कौशल्यापेक्षाही इच्छाशक्ती मात्र प्रबळ असणं आवश्यक आहे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव्ह इन द सेम मॅनर. थ्राइव्ह मीन्स प्रॉस्पर, भरभराट होणे. विजेता किंवा यशस्वी व्यावसायिकांचा उत्कर्षही असाच होत असतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपणामध्ये नैसर्गिक गुणवत्ता दडलेली असते, ती जन्मतःच. इफ वी यूज दॅट टॅलेंट्स टू सेट आवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि या नैसर्गिक गुणवत्तेचा जर आपण योग्य असा वापर केला, उपयोग केला, तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. अर्थातच आपण ध्येय पूर्ण करण्यासाठी कृती करणंही आवश्यकच आहे, अन्यथा ते शक्य होणार नाही. Setting goals has two valuable assets, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Here new word assets means points, पैलू. The sense of originality, कल्पकता, आणि stepping stone to illuminate the path, जे ध्येयाचा मार्ग स्पष्ट करणारी पहिली पायरी. तर ध्येय निश्चित करताना दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, कल्पकता आणि ध्येयाकडे जाणारं आपलं पहिलं पाऊल. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. ध्येयामुळं व्यक्ती आपल्या आयुष्यातील गोष्टी सहज साध्य करू शकतो. ॲट द हेल्म ऑफ म्हणजे इन चार्ज ऑफ, ताबा असणे. ते हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. स्टिअर मीन्स चॅनलाइज, मार्ग दाखवणे. तर आपल्यासमोर ध्येय योग्य प्रकारे आपण ठेवलं तर आपला जीवन मार्ग योग्य दिशेने यशस्वी होण्याच्या दृष्टीने अग्रक्रम ठरू शकतो. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. अर्थातच ध्येय निश्चित करणे जरी आपल्याला सोपं वाटत असेल, परंतु अनेक जणांसाठी ते आव्हान असतं. फिअर ऑफ फेलर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. अपयश मिळेल ही भीती मात्र समोर असतेच. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी आपल्याला काय मिळवायचे आहे ते आपणच ठरवायचे असते. टू अकम्प्लिश गोल एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. आपलं ध्येय
पूर्ण करण्यासाठी. अकम्प्लिश मीन्स कंप्लीट. तज्ज्ञांनी 5 गोष्टी या ठिकाणी आपणासमोर मांडलेल्या आहेत. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स या ठिकाणी जे दिलेले आहे, ध्येय म्हणू आपण, ते आपल्याला यश मिळवण्यासाठी मार्ग दाखवतात. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. तर स्मार्ट या शब्दाचं विश्लेषण म्हणताना स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, मेजरेबल मोजता येण्याजोगा, अचिवेबल प्राप्त करण्यायोग्य, आणि रिअलिस्टिक वास्तववादी, आणि शेवटी टाईम बाउंड म्हणजे काल मर्यादित. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक मीन्स अ गाईडलाईन, दिशादर्शक. स्मार्ट या ध्येयांसाठी एक मार्गदर्शक सूची असते, ती पुढील प्रमाणे. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट मीन्स सुधारणा, की आपल्याला सुधारणा करण्याची गरज असते, त्या क्षेत्राचा या ठिकाणी आपण शोध घेणे. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. म्हणजे ध्येय जेवढे स्पष्ट तेवढेच साध्य करण्याची शक्यता अधिक. इट मेक्स इट इजियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. यामुळे आपण ज्या ध्येयाकडे वाटचाल करतो त्या ध्येय गाठण्यासाठीचे मापदंड आपल्याला ठरवताही येतात. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. म्हणजेच एखादी इमारत आपणास बांधवायची असेल तर त्यासाठी आपणास किती क्षमतेचे घर पाहिजे आणि त्यासाठी किती कालावधी लागेल हे आपल्याला ठरवता येते. मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. Here quantifying means measuring the quantity of, मोजमाप करणे. ध्येयाचं परिमाण निश्चित केलं तर आपल्याला प्रगतीचा मार्ग आखता येतो. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. Benchmark means standard by which something can be judged. मापदंड ठरविणे. यामुळे होते काय की ध्येयपूर्तीचा जो कालावधी आहे त्याचं मानक आपल्याला ठरवता येतं व त्यात सुधारणा करणेही सोपे बनते. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. फुटबॉल खेळत असताना आपल्याला स्वतःची भूमिका काय आहे, स्वतःचं स्थान काय आहे याविषयी जाणीव असणे अतिशय आवश्यक असतं. अचिवेबल मीन्स प्राप्त करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी completed in the designated period of time. Designated means decided, ठरविलेलं. ठराविक कालावधीमध्ये आपलं ध्येय पूर्ण करता येईल अशीच ध्येय आपण ठरवावीत. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career.
आणि जर आपलं ध्येय पूर्ण करण्याची तर पहिली पायरी त्या ठिकाणी महत्त्वाची असते की जेणेकरून आपली कारकीर्द त्यावर अवलंबून असते. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. या ठिकाणी उदाहरण दिले की एखादा विद्यार्थी आहे. विद्यार्थी कदाचित राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकणार नाही, मात्र एखादा मोठा प्रभावी कार्य करणारा व्यक्ती नक्कीच बनू शकतो. स्वप्न त्याने स्वतःशी बाळगायला हवे. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज. म्हणजेच स्वतःला अवगत असणारे गुण असतील, आपल्या क्षमता त्या ओळखून आपण ध्येय जर गाठण्याचा प्रयत्न केला तर ते फार उपयोगी पडेल. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. अनरिअलिस्टिक मीन्स इम्प्रॅक्टिकल, अवास्तव. या ठिकाणी लेखक म्हणतो की कमी कालावधीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये आपण पारंगत हो अशी अपेक्षा ठेवणं चुकीचे आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट ट्रेनिंग गोल्स. म्हणजेच आपला जर दृष्टिकोन वास्तववादी असेल तर ध्येय गाठण्यासाठी आपल्याला शक्य होते. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. डिफेन्सिव्ह मीन्स जस्टिफिकेटिव्ह. बचावात्मक असलेलं ध्येय हे कधीही वास्तववादी ठरू शकत नाही. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. Adhere means to bind to, चिकटून राहणे. तर आपण आपल्या ध्येयाला पूर्णपणे चिकटून असायला हवं. ती आपल्यामध्ये क्षमता असल्यामुळे ते ध्येय गाठण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करायलाच हवा. तर आपल्या मनामध्ये आपलं ध्येय हे स्पष्ट असायला हवं, जेणेकरून आपण पूर्ण क्षमतेने ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करू. टाईम बाउंड, वेळेचे मापदंड. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी मीन्स रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. प्रत्येक ध्येय हे आपलं निश्चित असावं आणि त्यावर आपण लक्ष केंद्रित करून जबाबदारीची जाणीव पण आपणास असायला हवी. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. या ठिकाणी उदाहरण दिलं, आपणास वजन कमी करायचं असेल तर आपणाला माहीत असते की ते कसे करावे. बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेव्हर बिकम्स अ रिॲलिटी. कन्सिस्टंट मीन्स स्टेडी, सातत्यपूर्ण. परंतु सातत्यपूर्ण क्रिया करणं वजन कमी करण्यासाठी अतिशय आवश्यक असतं, अन्यथा ते शक्य होणार नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग ते व्यायाम असेल, आहार असेल किंवा तणाव विरहित विचार असतील. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड
without hesitation, doubt, or indifference, but within a deadline. या सर्व गोष्टी ज्या आहेत या मनाची अवस्था स्पष्ट ठेवूनच करणं शक्य आहे. त्यासाठी मनात शंकाही नको, उदासीनपणाही नको आणि आपण ठरवलेल्या वेळेचं पालनही करणं अति आवश्यक आहे. विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. या ठिकाणी आपल्याला विजन स्वप्न, विशेष इच्छाशक्ती, इंटेन्शन उद्दिष्ट, ड्रीम्स स्वप्न या गोष्टी अतिशय मौल्यवान आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. या गोष्टी आपणास कुठे पोहोचायचं असेल, केव्हा पोहोचायचे आहे यासाठी मदत करतात. इन ऑर्डर टू गेट देअर however we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. Here are new words. Down to earth means real, practical, व्यवहारिक. Then to execute means to carry out, अंमलबजावणी करणे. And strategy means plan of action, ध्येय धोरण असणे. आपणास जेथे पोहोचायचे आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्या मनातील प्रतिमा प्रत्यक्ष कृतीत आणून त्यानुसार आपणास ध्येय धोरण आखता आले पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. पुट फोर्थ मीन्स इफेक्ट ऑन. आपण जी ऊर्जा वापरतो त्याचं गुणवत्ता आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर मात्र परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. जीवन हे एखाद्या तुतारीसारखं आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आपण जर त्यामध्ये काही दिलेच नाही तर त्यातून आपणास काही मिळणार पण नाही. म्हणजेच गिव्ह अँड टेक. नाउ सी द लास्ट पॅरेग्राफ. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश हे अंधारातून एक वाटचाल होत जाणारी गोष्ट आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस all depend on how we approach and tackle the problem. आपणासमोर येणाऱ्या समस्या आपण कशा हाताळतो यावरच हे कौशल्य आत्मसात करणे, त्यातून वाटचाल करणे या गोष्टी अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट डे. योग्य मार्ग कोणता की जेणेकरून आपणास ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेने योग्य असं प्रत्येक पाऊल टाकणे. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. ज्या ज्या वेळेस आपण पुढचे पाऊल टाकू त्यावेळेस ते भक्कमपणे ठेवलेले पाऊल असायला हवं आणि न डगमगता आपण आपलं मार्गक्रमण करायला हवे. म्हणजे निश्चितच आपणास ध्येय मिळेल. सो देर इज अ ग्रेट सेईंग दॅट सक्सेसफुल पीपल डू नॉट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. यशस्वी लोक वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा एकच गोष्ट निरनिराळ्या प्रकारे करतात. सो वर्क हार्ड कंटिन्युअसली. म्हणून यशस्वी होण्यासाठी कष्ट करा, सतत कार्यरत राहा. गॉड्स ब्लेसिंग आर ऑलवेज देअर विथ यू. सो बी स्मार्ट, बी सक्सेसफुल इन युअर लाईफ. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये
यशस्वी व्हा. I hope that you would like the video, so please don't forget to press the like button and share the video and subscribe the channel for upcoming updates. So stay home, stay safe. Okay, thank you.